नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण पातळ पोह्यांचा चिवडा कसा करायचा ते बघणार आहोत. त्याहीपेक्षा चिवडा केल्यानंतर 4-5 दिवसातच चिवट का होतो किंवा मऊ का पडतो, तसंच पोहे का आकसतात ते बघणार आहोत. चला किचनमध्ये जाऊयात. इथे मी अर्धा किलो पातळ पोहे घेतलेले आहेत. हे आता थोडेसे भाजून घेऊया. पोहे भाजताना गॅस लो फ्लेमच ठेवायचा आहे आणि हलक्या हाताने सतत ढवळत राहायचे. पोहे मी आधी 3-4 तास उन्हात ठेवले होते. एक स्वच्छ कॉटनचा कपडा घेऊन त्यावर पोहे पसरवून घालायचे. त्यावर आणखी एक पातळ कपडा घालायचा. यामुळे पोह्याला ऊनही छान मिळतं आणि पोह्यावर धूळही बसत नाही. पोह्यात मॉइश्चर असतं, ते जर तसंच भाजायला घेतले तर आकसतात. त्यामुळे शक्य असेल तेव्हा पोहे उन्हात वाळवूनच घ्यावेत, म्हणजे लवकर भाजलेही जातात आणि आकसतही नाही. मस्त छान कुरकुरीत होतात. पोहे 10 मिनिटात भाजून होतात. पोहे छान भाजून झालेले आहेत. हे बघा, पोह्यांचा लगेच चुरा होतोय, अजिबात आकसलेले नाही आहेत. आता चिवडा करायला घेऊयात. अर्धा किलो पोह्यांसाठी 1 वाटीभर तेल घ्यायचंय. 1 वाटी भरून किंवा 6 ते 7 टेबलस्पून. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आधी शेंगदाणे तळून घ्यायचेत. शेंगदाणे 1 वाटी भरून घेतलेले आहेत. शेंगदाणे तळून झालेले आहेत. हे आता पोह्यांवर घालायचे आहेत. शेंगदाणेही व्यवस्थित तळले गेले पाहिजेत. यानंतर आता खोबऱ्याचे पातळ काप 1 वाटी घेतलेले आहेत, ते तळून घेऊया. हे बघा, खोबरं छान तांबूस झालेलं आहे. हे आता काढून घेऊया. यानंतर डाळ म्हणजेच फुटाणा डाळ 1 वाटी घेतलेली आहे, तीही थोडी परतून घेऊया. या चिवड्यात तुम्हाला आवडत असतील तर काजू घातले तरी चालतील. काजू घालायचे असतील तर तेही असेच तेलात थोडेसे परतून घ्यायचे. डाळ आता काढून घेऊयात. आता याच तेलात फोडणी करून घेऊया. आधी मोहरी अर्धा चमचा घालूया. नंतर अर्धा चमचा हिंग घालूया. त्यानंतर 7-8 हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालूया. मिरच्या तिखट असतील तर थोड्या कमी घाला. मिरच्या तेलात चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. चिवडा मऊ पडण्याचं हे एक मुख्य कारण आहे. कुरकुरीत होईपर्यंत मिरच्या चांगल्या परतल्या गेल्या नाही तर चिवडा लगेच मऊ पडू शकतो. त्यामुळे मिरच्या परतताना ही काळजी घ्यायची आहे. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्ही लगेच बघू शकाल. मिरच्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत. त्यामधील मॉइश्चर सगळं गेलेलं आहे. आता यामध्ये तीळ घालूया. तीळ 1 चमचा घेतलेले आहेत. त्यानंतर कडीलिंब घालूया. कडीलिंबही चांगला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता अर्धा चमचा हळद घालूया. हळद सगळ्यात शेवटी घालायची, नाहीतर ती पूर्ण फोडणी होईपर्यंत जळून जाते. ही फोडणी पोह्यांवरती घालूया. यातलेच थोडे पोहे घेऊन ते फोडणीच्या कढईत घालून कढई पुसून घ्यायची आहे, म्हणजे सगळं तेल निघून येतं. आता बाकीचे मसाले घालायचे आहेत.
धने पावडर 2 चमचे, जिरे पावडर 2 चमचे, मीठ चवीनुसार, पिठी साखर 2 चमचे। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। मस्त खमंग कुरकुरीत चिवडा तयार झालेला आहे। हा पूर्ण गार झाल्यानंतर घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवायचा आहे। असा चिवडा महिनाभर सुद्धा छान कुरकुरीत राहतो। पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह। तोपर्यंत नमस्कार।